आता एक मोठी बातमी मुंबईतील चेंबूरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झालाय। दोघा बाईकस्वारांनी या बिल्डरवर गोळीबार केला आणि त्यापैकी एक गोळी त्याच्या गालाला स्पर्श करून गेली तर दुसरी गोळी गाडीला लागली। सदरुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण मुंबईतील अत्यंत गजबजलेलं ठिकाण आहे। त्या ठिकाणी भर रस्त्यावर गोळीबार झाल्यानं एकच खळबळ माजली आहे। पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा सध्या शोध घेतला जातो। रात्री 10च्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात। ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना दोन इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे। सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आम्ही या अनुषंगाने आता एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार हल्लाबोल केलाय। वक्फ सुधारणा कायदा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या मतदानाबद्दल राहुल गांधींनी आरोप केले होते, त्यावर देखील अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अभी तो कह रहे हैं महाराष्ट्र का इलेक्शन भी जो है उसको भी चोरी कर लिया आप लोगों ने। अगर हम जीत जाते तो क्या, वो जीत जाते तो क्या कहते? हम तो वो है 10 साल, हमारे 10 साल में इनकी तेलंगाना सरकार बनी, चेन्नई में सरकार बनी, बंगाल में बनी, हिमाचल में बनी, वो कैसे बनी फिर तो? राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2.25 लाख क्विंटलची आवक झाली। यात एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1,11,000 क्विंटलची आवक झाली। यावेळी कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून 1,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडवली। अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशारा देखील यावेळी राहुल गांधी यांनी दिला। सोलापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 1-2 दिवसाआड सुद्धा शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, तर काही भागात नागरिकांना 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाण्यासाठी नळांना विद्युत पंप लावण्याचे प्रकार सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील साबू सिद्दीक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे 25 दुकानांवर महानगरपालिकेनं निष्कासनाची कारवाई केली। मुख्य डाक कार्यालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय या परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेली दुकानं आणि फेरीवाल्यांवर देखील निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय पथक भारताकडे रवाना झालंय। तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणले जात असून आज दुपारी राणा भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी NIAच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे। तर NIAचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणा चौकशीचे प्रमुख असणार आहेत आणि या चौकशीनंतर मुंबई गुन्हे शाखेला त्याची कोठडी मिळेल असं सांगण्यात येते।